नमस्कार मित्रांनो, राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी विशेषतः शिक्षकांसाठी अत्यंत महत्त्वाचे अपडेट, एका महत्त्वाच्या शासन निर्णयाची माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर मित्रांनो, थंबनेल बघून आपल्या लक्षात आलेलं असेल नेमका विषय काय आहे. तर मित्रांनो, आता शासकीय कर्मचारी व विशेषतः शिक्षकांचे वेतन जे आहे ते SBI बँकेत म्हणजे भारतीय स्टेट बँकेत होणार आहे आणि त्या संदर्भात शासनाच्या शिक्षण विभागाकडून एक शासन निर्णय काल दिनांक 4 जानेवारी 2024ला निर्गमित झालेला आहे. तर मित्रांनो, त्या शासन निर्णयाची संपूर्ण सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर नमस्कार, मी राज मेश्राम मराठीशाळा.com या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, शासकीय कर्मचारी विशेषतः शिक्षकांचं जे वेतन आहे ते आता स्टेट बँकेत होणार आहे. आत्तापर्यंत बहुतेक जिल्ह्यामध्ये मित्रांनो ज्या जिल्हा बँका आहे, कोऑपरेटिव्ह बँका, त्या बँकेमध्ये त्या शिक्षकांचं वेतन होत असते. परंतु आता शासनाकडून शासन निर्णय निर्गमित झालेला आहे आणि या शासन निर्णयानुसार भारतीय स्टेट बँक जे आहे त्या भारतीय स्टेट बँकेच्या ई-कुबेर प्रणालीमार्फत आता शिक्षकांचं जे वेतन आहे ते दरमहा होणार आहे स्टेट बँकेमध्ये. तर या संबंधीचा जो GR आलेला आहे, जो शासन निर्णय आलेला आहे, त्या शासन निर्णयाची संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक व शेअर करा. चला तर मग सुरू करूया. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी विशेषतः शिक्षकांसाठी अत्यंत महत्त्वाचा हा शासन निर्णय असणार आहे. तर बघा, संपूर्ण सविस्तर माहिती आता आपण इथे जाणून घेणार आहोत. तर बघा, शालार्थ प्रणालीद्वारे वेतन व भत्त्याचे प्रदान स्टेट बँक ऑफ इंडियाच्या CMP ई-कुबेर प्रणालीमार्फत द्वारे थेट कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात करण्याबाबत अशा विषय धरून हे जे शासन निर्णय हा निर्गमित झालेला आहे. दिनांक 4 जानेवारी 2023चा हा शासन निर्णय आहे. तर संपूर्ण सविस्तर माहिती आता आपण जाणून घेणार आहोत. तर बघा, तिथे शासन निर्णय मागील दिलेले आहे, प्रस्तावना दिलेली आहे. प्रस्तावना थोडक्यामध्ये आपण पाहणार आहोत. राज्यातील खाजगी अनुदानित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक तसेच जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिका यामधील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांच्या वेतन देयकास कोषागार कार्यालयाकडून मंजुरी मिळाल्यानंतर कोषागार कार्यालयाने तयार केलेले धनादेश अथवा EFT शाळेच्या संयुक्त खात्यात जमा करण्यात येऊन तदनंतर अशासकीय वजाती कपात करून वेतनाची रक्कम संबंधिताच्या वैयक्तिक खात्यात जमा करण्यात येत असल्याने संबंधितांना वेतन अदा होण्यासाठी विलंब होत असे. त्यामुळे सदर विलंब टाळण्यासाठी संदर्भाधीन क्रमांक 2 येथे शासन निर्णयान्वये राज्यातील खाजगी अनुदानित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक तसेच जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिका यांचे वेतन भत्ते इलेक्ट्रॉनिक निधी वितरण प्रणाली द्वारे अदा करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. जिल्हा परिषदेच्या शाळांमधील शिक्षक, खाजगी अनुदानित, अंशतः अनुदानित शाळांमधील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन भत्ते शालेय शिक्षण व क्रीडा विभागामार्फत अदा करण्यात येतात. उक्त नमूद शाळांमधील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांचे वेतन देयके तयार करून ती मान्यतेसाठी कोषागार कार्यालयामध्ये सादर करण्याची पद्धती टप्पे भिन्न असल्याने शासनामार्फत वेळोवेळी वेतन अनुदान अदा होऊनही सदर कर्मचाऱ्याच्या वैयक्तिक खात्यामध्ये जमा होण्यास विलंब होत होता. त्यामुळे सदर वेतन देयके ऑनलाईन पद्धतीने सदर कोषागार कार्यालयामधून सादर करण्याकरिता वित्त विभागाने लागू केलेल्या सेवार्थ प्रणालीच्या धर्तीवर संदर्भाधीन क्रमांक 3 येथील शासन निर्णयान्वये शालार्थ ही संगणकीय प्रणाली लागू करण्यात आलेली आहे. आता त्यांना सत्वर रक्कम मिळण्यास विलंब होत असल्याचे निदर्शनास आल्याने कोषागारातून होणारी प्रदाने आहरण संवितरण अधिकाऱ्यामार्फत प्रदान प्रणालीचा वापर करून थेट लाभार्थ्याच्या बँक खात्यामध्ये जमा करणे शक्य असल्याने वित्त विभागाने संदर्भ क्रमांक 4 येथील शासन निर्णयान्वये अधिदान व लेखा कार्यालय मुंबई कोषागार, नागपूर, मराठवाडा विभागातील कोषागार कार्यालय वगळता सर्व कोषागार, उपकोषागार यांच्यामार्फत होणारी सर्व प्रदाने स्टेट बँक ऑफ इंडिया यांच्याकडून पुरवलेल्या CMP प्रणालीमार्फत करण्याचा निर्णय घेण्यात आलेला असून सदर प्रणाली संदर्भात आहरण व संवितरण अधिकारी तसेच कोषागार कार्यालय यांनी अनुसाराची कार्यपद्धती निश्चित केलेली आहे. तसेच वित्त विभागाच्या संदर्भाधीन क्रमांक 5 येथील शासन निर्णयान्वये अधिदान व लेखा कार्यालय मुंबई येथे कोषागार कार्यालय नागपूर यांच्याकडील सर्व प्रदाने आहरण व संवितरण अधिकारी यांच्या थेट बँक खात्यात जमा करण्याची ई-कुबेर प्रणाली लागू करण्यात आली असून याबाबतची कार्यपद्धती निश्चित करण्यात आलेली आहे. तसेच संदर्भाधीन 6 येथील शासन निर्णयान्वये वित्त विभागाने आहरण संवितरण अधिकारी यांनी तयार केलेल्या देयकासोबतच्या प्राधिकारपत्राच्या आधारे कोषागार कार्यालयाकडून त्रयस्थ आद्यत्याच्या खात्यात CMP प्रणालीद्वारे थेट रक्कम अदा करण्यात येत असल्याने सदर कार्यवाही करताना आहरण संवितरण अधिकारी तसेच कोषागार कार्यालयाची घ्यावयाच्या दक्षतेबाबत
काही आवश्यक सूचना निर्गमित केलेल्या आहे. तर शासन निर्णय बघा, जिल्हा परिषदेच्या शाळांमधील शिक्षक तसेच खाजगी अनुदानित अंशतः अनुदानित शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा माहे जानेवारी 2024 पासून वेतन CMP प्रणालीमार्फत ज्या जिल्ह्यात ई कुबेर कार्यरत आहे त्या जिल्ह्यात ई कुबेर प्रणालीमार्फत थेट संबंधितांच्या बँक खात्यात जमा करण्यास मान्यता देण्यात येत आहे. अत्यंत महत्त्वाचा हा शासन निर्णय असणार आहे मित्रांनो. भारतीय स्टेट बँकेच्या CMP प्रणाली ई कुबेर प्रणालीमार्फत प्रदानासंदर्भात परिशिष्ट अ मध्ये जोडण्यात आलेल्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. सर्व आहरण संवितरण अधिकारी यांनी संबंधित कोषागार अधिकारी यांचे तंतोतंत पालन करणे आवश्यक आहे. सदर शासन निर्णय वित्त विभागाच्या सहमतीने अनौपचारिक संदर्भ क्रमांक दिनांक 2/12/2021 ग्रामविकास विभागाच्या सहमतीने दिनांक 25/11/2023 अन्वये निर्गमित करण्यात येत आहे. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेला असून त्याचा संकेतांक हा आहे. हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने तुषार महाजन, उपसचिव महाराष्ट्र शासन. तर मित्रांनो, या संदर्भात जे परिशिष्ट अ दिलेलं आहे ते सुद्धा सोबत जोडलेलं आहे आणि यामध्ये त्या संपूर्ण सूचनासुद्धा दिलेल्या आहेत. ज्या पद्धतीने हे जे होणार आहे, ही कार्यपद्धती जी लागू होणार आहे, त्या सर्व सूचना या परिशिष्ट अ मध्ये दिलेल्या आहे. तर बघा, थोडक्यामध्ये आपण हे बघणार आहोत. परिशिष्ट अ, भारतीय स्टेट बँकेची CMP प्रणाली ई कुबेर प्रणालीमार्फत प्रदानासंदर्भात खालीलप्रमाणे सूचना देण्यात येत आहे. सर्व आहरण संवितरण अधिकारी, संबंधित कोषागार अधिकारी यांनी त्यांचे तंतोतंत पालन करणे आवश्यक आहे. तर मित्रांनो, ही जी प्रणाली असणार आहे ई कुबेर प्रणाली भारतीय स्टेट बँकेची, या प्रणालीनुसार कोणत्या पद्धतीने ते वेतन देयके जमा करायचे आहे त्यासंबंधीच्या सर्व सूचना यामध्ये सविस्तरपणे देण्यात आलेल्या आहे. तर मित्रांनो, अत्यंत महत्त्वाचा शासन निर्णय हा शासनाच्या शिक्षण विभागाकडून निर्गमित झालेला आहे. या अगोदरसुद्धा एक शासन निर्णय निर्गमित झालेला होता, परंतु काही कारणास्तव ते बदललं नाही. परंतु आता शासनाकडून जे आपले कर्मचारी आहे किंवा शिक्षक बांधव आहे यांचे जे वेतन आहे ते भारतीय स्टेट बँकेमध्ये होणार आहे ई कुबेर प्रणालीमार्फत. तर मित्रांनो, त्या संदर्भात हा शासन निर्णय होता दिनांक 4 जानेवारी 2024चा. अत्यंत महत्त्वाचा शासन निर्णय हा शासनाकडून निर्गमित झालेला आहे आणि याबाबतची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेतलेली आहे. अपेक्षा आहे आपल्यालाही माहिती समजलेली असेल, व्हिडिओ आवडलेला असेल. व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. मित्रांनो, या शासन निर्णयाची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आलेली आहे, तिथे जाऊन आपण डाउनलोड करून घेऊ शकता. व्हिडिओ आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या मराठीशाळा.com या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा व्हिडिओ असेल का नवीन माहितीसह, नवीन अपडेटसह. तोपर्यंत धन्यवाद.